बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची फार मोठी चर्चा आहे आणि खांदेपालट पदांची बादलाबदल केल्यामुळं चर्चा केली जाते। सुषमा अंधारेंवर मोठे आरोप होत आहेत। जिल्हा प्रमुख बदललेत, जे जुने जिल्हा प्रमुख होते त्यांच्याकडून जे आहे ते त्यांचं डिमोशन करण्यात आलं आणि दुसरी जे आहे ते जिल्हा प्रमुख करण्यात आले। रत्नाकर शिंदे यांच्यावर काही आरोप झाले होते, त्या काळामध्ये त्यांचं पदही काढलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे आता पुन्हा जिल्हा प्रमुख पदाची जी आहे ते धुरा सोपवलेली आहे। त्यामुळे सुषमा अंधारेंवर आरोप होत आहेत। सुषमा अंधारे या सगळ्या गोष्टी करतायत म्हणून त्यांच्यावर आरोप होत आहेत। काही शिवसैनिकांनी जे आहे ते काल पत्रकार परिषद घेतली, मोठ्या प्रमाणे आरोप केले, पैसे देऊन जे आहे ते पदं दिले जात आहेत। सुषमा अंधारे यांना जे आहे ते शूर्पणखेची जे आहे ते उपाधी देण्यात आलेली आहे, पद देण्यात आलेली आहे आणि काय नेमका प्रकार आहे या संदर्भामध्ये मोठी चर्चा आहे। काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे माझ्यासोबत आहेत, विचारणार आहे त्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे, म्हणजे एकूणच राजकारणामध्ये बीडच्या शिवसेनेच्या राजकारणामध्ये काय नेमकं चाललं आहे विचारणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठे घडामोडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि सुषमा अंधारेंवर मोठे आरोप होत आहेत। सुषमा अंधारेंनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे पदं देण्यात आलेली आहेत असं सांगितलं गेलं आहे। मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सेना जी आहे ती महाविकास आघाडीतला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं असताना या वातावरणाला दृष्ट लागण्यासारख्या काही घटना अधूनमधून घडत आहेत। विशेषतः बीड जिल्ह्याच्या शिवसेनेमध्ये जे घडलेलं आहे ते थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण अनिल जगताप हे गेली अनेक वर्ष झालं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते। मधल्या काळामध्ये ते एकटेच पूर्ण जिल्ह्याचे प्रमुख होते आणि असं अचानकपणे त्यांना बदललं गेलं। त्यांच्या जागेवर एक नव्हे तर तब्बल 3 जिल्हा प्रमुख शिवसेनेने आणले। म्हणजे शिवसेनेच्या इतिहासामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच 3 जिल्हा प्रमुख करण्याची वेळ शिवसेनेवर का आली याचा विचार करण्याची वेळ आता खरं म्हणजे आहे। सुषमा अंधारेंवर आरोप केले जातात, त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्यात। शिवसेनेमध्ये सुषमा अंधारेंच्या शिफारशीमुळे यांना पदं मिळालेले आहेत। अनिल जगतापांचं पद काढून घेण्यात आलं आणि दुसरे म्हणजे रत्नाकर शिंदे हे त्यांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना जिल्हा प्रमुख करण्यात आलं अशी चर्चा आहे। काल राजीनामेसुद्धा अनेक शिवसैनिकांनी दिलेले आहेत। मला असं वाटत नाही आहे, कारण शेवटी काय असतं की काही गोष्टी इमोशनल असतात, भावनिक असतात आणि आपण काय करतो की त्याचे परिणाम यायच्या आधीच त्याची चर्चा करतो। मला आठवतं आहे की गेली महिन्याभरामध्ये एक अशीच घटना घडली होती की तिरुमला ग्रुपवर एक कारवाई झाली होती आणि त्या कारवाईनंतर सगळ्या मीडियामध्ये असं आलं होतं की बाबा त्यांनी मराठा मोर्चाला आणि एकंदरीत मराठा आरक्षणाला प्रचंड मदत केली आणि त्या मदतीमुळे त्यांच्यावर सरकारनं कारवाई केली आणि 4 दिवसांनी त्या स्वतःच भारतीय जनता पक्षात गेल्या आणि ज्या लोकांनी असं आवाज उठवला होता की त्यांनी आम्हाला मदत केली म्हणून त्यांच्यावर कारवाई केली, त्या लोकांनी त्या तिरुमला ग्रुपला आणि त्या कुटे परिवाराला इतक्या शिव्या घातल्या की हिला भाजपमध्ये जायचं होतं, त्यासाठी हिने सगळं केलं वगैरे वगैरे। मला वाटतं की कुठलीही गोष्ट किंवा घटना घडल्यानंतर त्याचा परिणाम येऊ दिला पाहिजे, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे। आत्ता मला सांगा की 2 दिवसापूर्वीच अध्यक्ष बदलले आणि लगेच तुम्ही त्याच्यावर कोणाचा तरी आरोप लावून मोकळे होत आहे। मला वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे, कारण सुषमा अंधारेबद्दल कदाचित शिवसेनेमधल्या सुद्धा काही लोकांना माहीत नसेल की सुषमा अंधारे या बीड जिल्ह्यातल्या मातीतल्या भूमिपुत्र असलेल्या कन्या आहेत। त्या अत्यंत प्रतिकूल स्थितीमधून इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेला खरं म्हणजे जनमानसात आणि लोकात घेऊन जाणारा आवाज शिवसेनेकडे नव्हता। अशा स्थितीमध्ये सुषमा अंधारेंनी ती सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। राज ठाकरे असतील, राणे असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अन्य जेवढे विरोधात लोक आहेत त्या सगळ्या लोकांना तिने एकटीनं अंगावर घेतलं हे कुणाला नाकारता येणार नाही। मधल्या काळात तिने प्रबोधन यात्रा काढली मोठी, त्या यात्रेची महाराष्ट्रभर चर्चा झाली। आता खरं म्हणजे तिला उपनेता केलं गेलं इथे आणि तिनं तिच्या नातेवाईकाला जिल्हा प्रमुख बसवलं। मला वाटतं की रत्नाकर शिंदे हा तिचा नातेवाईक आहे हे अर्धसत्य आहे, कारण रत्नाकर शिंदे हा काही सुषमा अंधारे पक्षात आल्या म्हणून पक्षात आलेत का, तर हे खोटं आहे। रत्नाकर शिंदे हे गेली 30 वर्ष झालं शिवसेनेचा कार्यकर्ता आहेत। ते अत्यंत यशस्वी तालुका अध्यक्ष आहेत। खरं म्हणजे माझी त्यांची ओळख नाही आहे, परंतु त्यांचं काम मी ऐकून आहे, वाचून आहे आणि त्याच्या कामावर खरं म्हणजे रत्नाकर शिंदेंना जिल्हा प्रमुख केलं गेलं होतं। मधल्या काळात त्याच्यावर कारवाई झाली, त्यांनी चुकीचा वागला, कारवाई झाली। मला वाटतं की या प्रकरणामध्ये सुषमाला जे ट्रोल केलं जातं आहे या माध्यमातून या जिल्ह्यातल्या एका चांगल्या पोरीला मुळासकट उपटून काढायचं, तिचं नेतृत्व संपवायचं, मला वाटतं की ही चांगली गोष्ट नाही आपल्यासाठी, सगळ्यांसाठी। पदं येतील आणि पदं जातील,
एखादं पद आल्याने गेल्याने काही फरक पडणार नाही, पण राज्याच्या राजकारणात काम करणारी एखादी चांगली मुलगी, महिला नेता जर काम करत असेल तर तिला कशासाठी तुम्ही टार्गेट करताय? मग ती वेगळ्या जातीची म्हणून तुम्ही टार्गेट करतायत का? आम्हाला शोधावं लागेल की कोण लोक आहेत किंवा सुषमाला टार्गेट करतायत या प्रकरणामध्ये. काय त्यांचा संबंध आहे शिवसेनेचा आणि त्यांचा आणि महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडीला शिव्या घालणारे लोक आता कोणाच्या तरी समर्थनासाठी येत असतील तर हे चुकीचं आहे. आणि आत्ता आम्हाला भेटलेली माहिती अशी आहे की अनिलदादा जगताप खरं म्हणजे एक चांगले जिल्हा प्रमुख होते, ते शिवसेनेचे आत्ता उमेदवाराचे दावेदारसुद्धा आहेत आणि त्यांना मला वाटतं की जिल्हाध्यक्ष पदावरून जरी दूर केलेलं असलं तरी त्यांना सहसंपर्क प्रमुख केलं आहे. स्वतः मातोश्रींची त्यांच्यावर प्रचंड हे आहे, जीव आहे मातोश्रीचा अनिलदादावर, कारण स्वतः ते डायरेक्ट कुणाच्या मार्फत अनिल जगताप मला वाटतं की कुणाच्या मार्फत मातोश्रीवर नाहीत. उद्धव ठाकरे त्यांना जातीनं ओळखतात, त्यांचा स्नेह आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर खरं म्हणजे विश्वासात घेऊन हे केलं असावं असं मला वाटतं. मला प्रत्यक्षात माहिती नाही नक्की काय झालं आहे, परंतु केवळ रत्नाकर शिंदेंना आदेश केलं आहे म्हणून सुषमाला शिव्या घालायच्या आणि कुठल्या तरी लोकांनी, म्हणजे मी काल ती प्रेस ऐकत होतो, त्या प्रेसमधली जी भाषा होती ती भाषा खरंच शिवसेनेला शोभते का? शूर्पणखेची उपमा सुषमाला देण्यासारखी स्थिती आहे का? आणि जे लोक काल पत्रकार परिषदेमध्ये होते खरं म्हणजे त्याच्यातले बरेच लोक, एक वैजनाथ शिंदे जर सोडले तर बाकी शिवसेनेतच आहेत का, हा मोठा प्रश्न होतो. आणि म्हणून या निमित्तानं खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि पक्षात आता ही स्थिती नाही आहे, कारण आता 4 राज्याचे निकाल आलेत, त्याच्यानंतर महाविकास आघाडीला विचार करावा लागेल आणि शिवसेनेबरोबर सगळ्या पक्षात एक चांगली भूमिका घेणारे लोक प्रतिनिधित्व करत आहेत आणि म्हणून केवळ कुठल्या तरी मुद्दा पकडायचा आणि सुषमाला बदनाम करायचं हे काही चांगलं नाही असं माझं मत आहे. अनिल जगतापांना पहिल्यांदा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख केलं, 2 असायचे शिवसेनेचे, मात्र एकच ठेवला. पुन्हा नंतर त्यांना थेट काढून टाकलं आणि 2 जिल्हा प्रमुख केले. आणि काय नेमकं प्रकार, त्यांच्याकडून बी अशी कुजबूज ऐकायला येते त्यांच्या समर्थकांकडून की सुषमा अंधारेंची होऊ शकत नाही असं म्हणलं गेलं आहे. मग सुषमा अंधारेंचं पक्षप्रमुख ऐकतात का? ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे नेमकं? मला वाटत नाही की शिवसेनेमध्ये सुषमा अंधारेंचं एवढं ऐकलं जात असेल. एकदम अगदी एखाद्या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख बदलायचा आणि तिथं 2-3 जिल्हा प्रमुख तिच्याच मनावर करायचे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की शिवसेना ही एक हाती चालवणारी संघटना आहे. मातोश्रीवर जे ठरतं ते खाली येतं आणि म्हणून त्यांच्याकडे सिस्टीम आहे. त्यांचे कोणतरी सरपोतदार आहेत, त्यानंतर ते देसाई आहेत, मग नंतर मातोश्रीवर चर्चा होत असेल आणि त्यांच्याकडे निवडीचं पत्रसुद्धा दिलं जात नाही. सामन्यामध्ये नावं येतात आणि मग ते लगेच पत्र होतं, असं त्याची सिस्टीम आहे. पैसे देऊन जिल्हा प्रमुख पदं घेतले जातात असं सांगितलं शिवसेनेकडून. तिथं काल आरोपही तसे करण्यात आले पत्रकार परिषदेमध्ये. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेपासून अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात आपल्याला त्याची फारशी माहिती नाही. बरं, राजकारणामध्ये सुषमा अंधारेंमध्ये सगळे आरोप होत आहेत, तुम्ही सगळे फेटाळून लावलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत असताना सुषमा अंधारेंचा संपर्कच नाही असंही तुम्ही सांगितलं. म्हणजे पैशाचा विषय नाही आहेत. म्हणजे शिवसेनेतले लोक नेमकं करतात काय? म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आलबेल आहे का सगळे काय? नाही, सगळं आलबेल असतं तर एकनाथ शिंदे फुटले नसते मुळात. काही आलबेल चाललेलं, गोंधळ चालला आहे किंवा पक्षात काही कंट्रोल राहिलं नाही असा त्याचा अर्थ होतो सगळ्या गोष्टीचा. परंतु महाराष्ट्राचं एकंदरीत प्रदेश पातळीवरचं जे राजकारण आहे ते लक्षात घेता आज उद्धव ठाकरे साहेबाबद्दल प्रचंड लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये सहानुभूती आहे. त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा लोकांचा मानस आहे आणि अशा स्थितीमध्ये शिवसेनेला डॅमेज करण्याचा प्रकार अशा पद्धतीनं खरं म्हणजे व्हायला नको आहे. याच्यामध्ये कोण झारित्री शुक्राचार्य आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि खरं म्हणजे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून सुषमा सोपी बळी द्यायला, कारण सुषमाच्या पाठीमागे काही राजकीय वलय वगैरे नाही आहे. ती काही प्रस्थापित पुढाऱ्याच्या घरातली मुलगी नाही आहे. ती बीड जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबातली, प्रतिकूल स्थितीमध्ये वाढलेली, विचाराचं लढाई करणारी, शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सुषमा फक्त त्याच्या वक्तृत्वाने नेतृत्व करते आहे आणि मला वाटतं की त्या ताकदीचा वक्ता शिवसेनेकडे दुसरा नाही आहे. अशा स्थितीमध्ये तिला डॅमेज करण्यासाठी इतर काही घटक काम करतायत की काय अशी सुद्धा शंका याच्यामध्ये येते आणि म्हणून या आडून म्हणजे अनिलदादांच्या आडून हे सगळं चाललेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून याच्यात अधिक माहिती जर काही भूमिका असेल तर ते अनिल जगतापच चांगली भूमिका घेऊ शकतील असं मला वाटतं. धन्यवाद. आणि या सगळ्या गोष्टी आहेत, या प्रतिक्रियेचं एकच सारांश निघतो, एकच उत्तर निघतं की सुषमा अंधारे सामान्य कुटुंबातले आहेत आणि सुषमा अंधारेंनी ज्या पडतीच्या काळामध्ये, जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले त्या पडतीच्या काळामध्ये पक्ष उभा करण्याचं काम महाराष्ट्रभर केलं आणि तशा गोष्टी आहेत. म्हणजे हे काहीतरी गोष्टी अंतर्गत विषय आहेत, काही चढउताराचे विषय असू शकतात. या सगळ्या गोष्टीमुळं पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल पत्रकार परिषद घेणारे लोक हे शिवसेनेतच आहेत का असंही विचारणा केलेली आहे. म्हणजे पक्षाने आता ते बघितलं पाहिजे आणि काय नेमक्या मुद्दे आहेत शिवसेनेमध्ये
पक्षामध्ये आलबेल चालू आहे का, जर असेल तर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काय नेमके उपाययोजना पक्षप्रमुख करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद इलियास, संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.